Skylark Limited had the following monetary items on January 1st. Customers 40,000, bills receivable 11,000, cash and bank 20,000, and the total 71,000. Less bills payable 5,000, suppliers 30,000, and the total 35,000. Less net monetary assets 36,000. आपल्याला जानेवारी 1 म्हणजे बिगिनिंग ऑफ द इयरच्या ह्या सगळ्या मॉनिटरी आयटम्स दिलेले आहेत आणि या सगळ्या आयटम्सचे कॅल्क्युलेशन करून नेट मॉनिटरी ॲसेट ही जी लास्ट अमाऊंट आहे जी आपल्याला हिस्टॉरिकल प्राईस म्हणून स्टेटमेंटमध्ये घ्यायची आहे ती आहे 36,000. ती आपल्याला मिळालेली आहे. आता इथून पुढे प्रॉब्लेममध्ये येणाऱ्या सगळ्या अमाऊंट आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन मधून घेणार आहोत ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. पाहूया ते ट्रान्झॅक्शन कोणते कोणते आहेत. The transaction affecting monetary items which took place during the year were A. Sales of rupees 1,40,000 made evenly throughout the year. या चालू वर्षी आपण 1,40,000 रुपयांची विक्री केलेली आहे. B. Purchases of goods of rupees 1,05,000 made during the year. 1,05,000 रुपयांची आपण खरेदी केलेली आहे चालू वर्षामध्ये. सी. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऑफ रुपीज 35,000 वेअर इनकर्ड इव्हनली थॉट आउट द इयर. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हा आपला खर्च झालेला आहे 35,000 रुपयांचा चालू वर्षामध्ये. डी. द इक्विपमेंट वॉज सोल्ड फॉर रुपीज 18,000 ऑन जुलै 1. आपण काही साधने विकलेली आहेत जुलै महिन्यामध्ये 18,000 रुपयांना. ई. ऑन इक्विपमेंट वॉज परचेस्ड फॉर रुपीज 25,000 ऑन डिसेंबर 31. डिसेंबर महिन्यामध्ये काही साधने आपण खरेदी केलेली आहेत 25,000 रुपयांची. द जनरल प्राईस इंडेक्स वॉज फॉलोज. ऑन जानेवारी 1 300, ऑन जुलै 1 360, ॲव्हरेज फॉर द इयर 350, on December 400. You are required to compute the general purchasing power gain or loss for the year stated or items of the current year in rupees. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे. त्यामधून आपल्याला सांगितलेलं आहे की जे ट्रान्झॅक्शन अफेक्टिंगचे जे मॉनिटरी आयटम्स दिलेले आहेत ते आयटम्स आपल्याला कन्वर्ट करायचे आहेत जनरल प्राईज इंडेक्समध्ये. मग हे कशा प्रकारे करणार आहोत. मग आपल्याला यासाठी ते ट्रान्झॅक्शन कोणत्या महिन्यामध्ये दिलेलं आहे, चालू वर्षामध्ये दिलेलं आहे का एंड ऑफ द इयरला दिलेलं आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. सेल ऑफ रुपीज 1,40,000 हे जे आपण विक्री केलेली आहे ती थ्रूआउट द इयर म्हणजे ड्युरिंग द इयरमध्ये केलेली आहे, चालू वर्षामध्ये केलेली आहे. मग आता ते आपण कन्वर्ट करणार आहोत ॲव्हरेज फॉर द इयर 350मध्ये 350मध्ये ॲव्हरेजमध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत. बी आहे परचेस ऑफ द इयर. परचेस ऑफ द गुड्स ऑफ रुपीज 1,05,000 मेड ड्युरिंग द इयर. परचेस केलेले आहेत ड्युरिंग द इयरमध्येच परचेस म्हणजे चालू वर्षामध्येच परचेस केलेली आहे. त्यामुळे हे सुद्धा आपण कन्वर्ट करणार आहोत ॲव्हरेज फॉर द इयरच्या अमाऊंटमध्येच. नेक्स्ट आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऑफ रुपीज 35,000 वेअर इनकर्ड इव्हनली थ्रूआउट द इयर. हे सुद्धा आपल्याला ॲव्हरेज फॉर द इयरमध्येच कन्वर्ट करायचं आहे. नेक्स्ट आहे द इक्विपमेंट वॉज सोल्ड फॉर रुपीज 18,000 ऑन जुलै. 18,000 रुपयाची आपण जी खरेदी केलेली आहे, विक्री केलेली आहे जुलै महिन्यामध्ये केलेली आहे. मग जुलै महिन्यामध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत. त्याची अमाऊंट आहे 360. वन इक्विपमेंट वॉज परचेस फॉर रुपीज 25,000 ऑन डिसेंबर 31. मग आता हे साधन आपण खरेदी केलेलं आहे 25,000 रुपयांना डिसेंबर महिन्यामध्ये. मग डिसेंबर महिन्याची आपल्याला प्राईज इंडेक्सची अमाऊंट आहे 400. मग अशा प्रकारे आपण महिना पाहून इयर पाहून ह्या आपल्या अमाऊंट ज्या आहेत त्या कन्वर्ट करायच्या आहेत. मग आता लास्टला आपल्याला सांगितलं आहे यू आर रिक्वायर्ड टू कम्प्यूट द जनरल परचेसिंग पॉवर गेन ऑर लॉस. आपल्याला इथे काढायचं आहे की आपल्याला लॉस झालेला आहे का गेन झालेला आहे. द इयर स्टेटेड in items of the current year or current rupees.
आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं असतं हिस्टॉरिकल प्राईस. हिस्टॉरिकल कॉस्ट ज्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या ओरिजिनल अमाऊंट ज्या आहेत त्याच अमाऊंट आपण घेणार आहोत. पर्टिक्युलर कॉलममध्ये आपण सगळे ट्रान्झॅक्शनचे थोडक्यात पोस्टिंग करणार आहोत आणि त्यानंतर हिस्टॉरिकल प्राईजची जी अमाऊंट दिलेली आहे ती प्राईज आपण घेणार आहोत आणि कन्वर्ट फॅक्टरमध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे आपण अमाऊंट कन्वर्ट करणार आहोत आणि जी प्राईज येईल त्याला आपण सी पी पी कॉलममध्ये अमाऊंट ती ट्रान्सफर करणार आहोत. अशा प्रकारे हा आपला ओव्हरऑल प्रॉब्लेम असणार आहे. आता आपण जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो सोडवायला सुरुवात करूया. असा हा आपला प्रॉब्लेम असणार आहे. तो आत्ताच आपण रीड केलेला आहे. आपण तो आता सोडवूया. या ठिकाणी पहा आपण हेडिंग दिलेलं आहे स्टेटमेंट ऑफ जनरल परचेसिंग पॉवर गेन ऑर लॉस. अशा प्रकारे कॉलम तयार करून घेतलेले आहेत. पर्टिक्युलर कॉलम आहे, हिस्टॉरिकल अमाऊंटचा कॉलम आहे ज्यामध्ये आपण सगळ्या ओरिजिनल प्राईस घेतो, ॲडजस्टेड फॅक्टर, प्राईस लेवल ॲडजस्टेड अमाऊंट आणि परचेसिंग पॉवर गेन ऑर लॉसचा हा कॉलम आहे. कन्वर्शन ऑफ मॉनिटरी ॲसेट घ्यायचे आहेत कारण आपल्याला या ठिकाणी सगळ्या मॉनिटरी आयटम्सच दिलेले आहेत. प्रॉब्लेमच्या हेडिंगलाच दिलेलं आहे ते. नेट मॉनिटरी ॲसेट ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर, वर्षाच्या सुरुवातीच्या ज्या ॲसेट आहेत त्या आपल्याला इथे घ्यायच्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीच्या म्हणजे 1 जानेवारीच्या ज्या ॲसेट आहेत त्या आपण घेणार आहोत. पूर्णपणे ह्या सगळ्या वर्षाच्या सुरुवातीच्याच ॲसेट आहेत त्याच्या आणि ह्या सगळ्या ॲसेट या ठिकाणी मांडून याची जी लास्ट अमाऊंट आलेली आहे नेट मॉनिटरी ॲसेट 36,000 ती आपली मेन अमाऊंट असणार आहे. आपली हिस्टॉरिकल अमाऊंट आहे ती 36,000. त्यानंतर ॲडजस्टेड फॅक्टर आपल्याला इथे कशा प्रकारे आलेला आहे, आपला ऑन डिसेंबर म्हणजे एंडिंग ऑफ द इयरचे ॲडजस्टेड फॅक्टर आहे 400 आणि जानेवारीचे आहे बिगिनिंग ऑफ द इयरचे आहे 300. म्हणून आपण या ठिकाणी घेतलेला आहे 400 डिवायडेड बाय 300. या दोन्हीचा गुणाकार भागाकार एकत्रित करून आपण काय करणार आहोत, कशा प्रकारे 36,000 गुणिले 400 भागिले 300 बरोबर 48,000 अशा प्रकारे इथे गुणाकार करून आपल्याला ही अमाऊंट मिळालेली आहे. पुढे पाहूया. इंक्रीजेस इन द नेट मॉनिटरी ॲसेट ड्युरिंग द इयर. नेट मॉनिटरी ॲसेट ड्युरिंग द इयरमध्ये चालू वर्षामध्ये आपल्याला काय काय मॉनिटरी ॲसेट्स मिळालेले आहेत. ह्या सगळ्या ॲसेट्स आपल्याला कुठून घ्यायच्या आहेत, तर आपल्याला फक्त मॉनिटरी ॲसेट्सची अमाऊंट या पूर्ण कॉलममध्ये मिळालेली आहे. इथून पुढच्या सगळ्या अमाऊंट आपल्याला ह्या ज्या ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत याच्यामधून घ्यायच्या आहेत. सेल्सची अमाऊंट आपली आहे 1,40,000 मेड इव्हनली थ्रॉट द इयर. हे आहे ड्युरिंग द इयरची अमाऊंट आहे ती. ड्युरिंग द इयर म्हणजे चालू वर्षामध्ये ॲव्हरेज फॉर द इयर 350 रुपये आपण इथे घेणार आहोत आणि नेहमीप्रमाणे एंड ऑफ द इयरची ॲडजस्टेड फॅक्टरची अमाऊंट 400 आपण इथे घेणार आहोत. 1,40,000 गुणिले 400 भागिले 350 इज इक्वल टू 1,60,000. सेल्स इक्विपमेंटची अमाऊंट आहे 18,000. कुठे आहे ती अमाऊंट, या ठिकाणी आहे इथे, कारण आपण ही विकलेली इक्विपमेंट आहे 18,000 आणि ते कुठल्या महिन्यात विकलेलं आहे, जुलैमध्ये विकलेला आहे. मग आता जुलैचा ॲडजस्टेड फॅक्टर आपला किती असणार आहे 360, तो आपण इथे घेतलेला आहे आणि हे कॅल्क्युलेशन करून आपल्याला 20,000 ही प्राईज लेवल ॲडजस्टेडची अमाऊंट 20,000 मिळालेली आहे. म्हणजे टोटल केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळते, या तिन्ही अमाऊंटची टोटल केलेली आहे इथे 1,94,000 आणि 2,28,000. आता परचेसिंग पॉवर लॉस हा झालेला आहे आपल्याला, कारण ही अमाऊंट मोठी आहे, ही अमाऊंट छोटी आहे. 2,28,000 वजा 1,94,000 बरोबर 34,000. आता पुढे पाहूया. डिक्रीजेस इन नेट मॉनिटरी ॲसेट. डिक्रीजेस म्हणजे काय, पैसे जाणे. परचेस केले तरी आपले पैसे जातात, ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये पण आपले खर्च होतात आणि परचेस ऑफ इक्विपमेंटमध्ये सुद्धा आपला खर्चच होत असतो. म्हणजे तो थोडक्यात डिक्रीज झालेला आहे, तिथे आपला लॉस झालेला आहे. परचेस केलेल्या आहेत या सगळ्या अमाऊंट आपण ॲडजस्टमेंटमधून घेतलेल्या आहेत. इथे पहा, परचेस गुड्स ऑफ ₹1,05,000
5,000 मेड इव्हनली ड्युरिंग द इयर. चालू वर्षामध्ये आपण 1,05,000 रुपयांची खरेदी केली आहे. आणि या ठिकाणी आपण ड्युरिंग द इयर म्हणजे ॲव्हरेज फॉर द इयर 350ची अमाऊंट इथे घेतलेली आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 35,000चा आपल्याला इथे खर्च झालेला आहे. आणि तो कोणत्या महिन्यात झालेला आहे? ड्युरिंग द इयरमध्ये झालेला आहे. म्हणजे आपण तिथे पण हीच अमाऊंट घेणार ॲडजस्टेड फॅक्टरची. आणि पुढे परचेस ऑफ इक्विपमेंट 25,000 कुठे झालेला आहे तो? या ठिकाणी पहा, ऑन इक्विपमेंट ऑन परचेस फॉर ₹25,000 ऑन डिसेंबरमध्येच झालेला आहे. त्याच्यामुळे आपण दोन्ही वेळेस 400 आणि 400च अमाऊंट घेणार आहोत. आणि अशा प्रकारे आपल्याला प्राईज लेवल ॲडजस्टेड अमाऊंट मिळालेले आहेत 1,20,000, 40,000 आणि 25,000. याची टोटल 3ची आहे 1,65,000 आणि इथे आहे 1,85,000. मग परचेस पॉवर गेन आपला आलेला आहे. इथे आपला गेन आहे कारण ही क्रेडिट साईड आणि ही डेबिट साईड आहे. त्याच्यामुळे आपली ही बाजू मोठी आहे आणि ही बाजू छोटी आहे. त्याच्यामुळे 1,85,000 वजा 1,65,000 बरोबर 20,000 हे आपला प्रॉफिट झालेला आहे. नेट परचेसिंग प्रॉफिट लॉस आपला किती पाहूया आपण? 34,000 वजा 20,000 बरोबर 14,000 हा आपला नेट पॉवर लॉस आहे. नेट मॉनिटरी ॲसेट ॲट द एंड ऑफ द इयरला पाहूया. प्राईज लेवल ॲडजस्टेड अमाऊंट ऑफ नेट मॉनिटरी ॲसेट 2,28,000 वजा 1,85,000. 2,28,000 वजा 1,85,000 बरोबर 43,000. आणि लेस परचेसिंग पॉवर आपली आहे 14,000 ती लेस केलेली आहे. त्याचबरोबर नेट मॉनिटरी ॲसेट द एंड ऑफ द इयर 94,000. 1,94,000 वजा 1,65,000 बरोबर 29,000 अशी आपल्याला अमाऊंट इथे मिळालेली आहे. आणि या ठिकाणी आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. स्कायलार्क लिमिटेड ही जी कंपनी आहे त्या कंपनीने मॉनिटरी आयटम्स आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. जानेवारी 1 म्हणजेच की हे सगळे आयटम कसे असणार आहेत? बिगिनिंग ऑफ द इयरचे असणारे, स्टार्ट ऑफ द इयरचे सगळे अमाऊंट आहेत. ह्या सगळे आयटम्स आपले बिगिनिंग ऑफ द इयरचे आहेत. आणि ज्या पद्धतीने इथे दिलेले आहेत सगळे आयटम नेट मॉनिटरी ॲसेट, याचा अर्थ की जी अमाऊंट आपल्याला नेट मॉनिटरी ॲसेट म्हणून लास्टला दिलेली आहे 36,000, तीच अमाऊंट आपल्याला प्रॉब्लेममध्ये वापरायची आहे. कारण सगळ्या अमाऊंट प्लस मायनस करून पूर्णपणे कॅल्क्युलेशन करून ही नेट मॉनिटरी ॲसेटची अमाऊंट जी आहे ते आपल्याला दिलेली आहे. याचा अर्थ काय? तर जी हिस्टॉरिकल प्राईज म्हणून आपल्याला यूज करायची आहे ॲसेटची, ती हिस्टॉरिकल प्राईज आपल्याला सर्वात लास्टला नेट मॉनिटरी ॲसेट म्हणून ती अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 36,000. त्यामुळे ज्या अमाऊंटवरती दिलेल्या आहेत कस्टमर्स 40,000, बिल्स रिसिवेबल, कॅश ॲट बँक, या सगळ्याची टोटल इथे 71,000 आलेली आहे. त्याचबरोबर बिल्स पेएबल आणि सप्लायर्सची टोटल 35,000. या सगळ्या गोष्टी, या सगळे अमाऊंट लेस करून आपल्याला नेट मॉनिटरी ॲसेटची 36,000ची अमाऊंट मिळालेली आहे. मग आता हीच अमाऊंट आपण हिस्टॉरिकल प्राईज म्हणून वापरणार आहोत. मग आता हिस्टॉरिकल प्राईज म्हणूनची अमाऊंट आपल्याला 36,000 मिळालेली आहे. पण आपण ॲडजस्टेड फॅक्टर कशा प्रकारे वापरणार आहोत? जे ॲडजस्टेड फॅक्टर जे आपल्याला दिलेले आहेत जनरल प्राईज इंडेक्समध्ये जे दिलेले असतात तेच ॲडजस्टेड फॅक्टर्स म्हणून आपल्याला घ्यायचे असतात. ऑन डिसेंबर म्हणजे एंडिंग ऑफ द इयरचा जो ॲडजस्टेड फॅक्टर आहे तो सर्वांमध्ये कॉमन असतो आणि त्यानंतरचा जो डिवाइड करायचा आहे, भागाकार करायचा असतो, तो फॅक्टर घेण्यासाठी थोडासा विचार करावा लागतो. मग विचार काय करायचा? तो आयटम किंवा तो मॉनिटरी आयटम ज्या वेळेस दिलेला आहे म्हणजे बिगिनिंग ऑफ द इयरला दिलेला आहे किंवा ड्युरिंग ऑफ द इयरला दिलेला आहे किंवा एंडिंग ऑफ द इयरला दिलेला आहे, कोणत्या वेळेला कोणत्या महिन्यात दिलेला आहे तो महिना पाहायचा आहे आणि जनरल प्राईस इंडेक्समध्ये त्या महिन्याची अमाऊंट किती दिलेली आहे, त्या महिन्याची प्राईस किती दिलेली आहे, ती प्राईज आपल्याला शोधायची आहे आणि त्यावरून आपल्याला अमाऊंट काढायची आहे. प्राईज लेवल ॲडजस्टेड अमाऊंट काढायची असते. मग आता आपल्याला जो
नेट मॉनिटरी ॲसेटची जी अमाऊंट दिलेली आहे ती अमाऊंट आहे जानेवारी 1ची. याचा अर्थ ही बिगिनिंग ऑफ द इयरची अमाऊंट आहे आणि जनरल प्राईज इंडेक्समध्ये ऑन जानेवारी 1ची अमाऊंट 300 दिलेली आहे. म्हणजेच की ॲडजस्टेड फॅक्टर आपल्याला किती आणि कोणता घ्यायचा आहे तो आता या ठिकाणी क्लिअर झालेला आहे. 36,000 आपण हिस्टॉरिकल प्राईज घेतलेली आहे. ॲडजस्टेड फॅक्टर 400 डिवायडेड बाय 300 आणि गुणाकार ह्या तिन्हीचा करून भागाकार पूर्णपणे कॅल्क्युलेशन करून आपल्याला प्राईज लेवलची अमाऊंट मिळालेली आहे 48,000. पुढे काय दिलेलं आहे, इन्क्रीजेस इन द नेट मॉनिटरी ॲसेट ड्युरिंग द इयर. आता इन्क्रीजेस म्हणजे काय, अशी इन्क्रीजेस म्हणजे अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन की ज्याच्यामुळे आपल्या नेट मॉनिटरीमध्ये वाढ झालेली आहे. काय लक्षात आलं, असे ट्रान्झॅक्शन आहेत ज्याच्यामुळे नेट मॉनिटरीमध्ये इन्क्रीज झालेली आहे, वाढ झालेली आहे. मग आता सेल केल्यामुळे आपल्याला प्रॉफिट मिळतो, सेल ऑफ इक्विपमेंट केल्यामुळे सुद्धा प्रॉफिट मिळतो, म्हणजे पैसे आपल्याकडे येतात, त्याच्यामुळे आपोआपच इन्क्रीज होतो. त्याच्यामुळे सेल्स पाहूया. आता ज्या बिगिनिंग ऑफ द इयरच्या ज्या सगळ्या अमाऊंट दिलेल्या आहेत त्या सगळ्या अमाऊंटपैकी आता सांगितलं फक्त एकच अमाऊंट घ्यायची आहे, नेट मॉनिटरी ॲसेट 36,000ची. या व्यतिरिक्त त्या इयरमध्ये जेवढ्या अमाऊंट दिलेल्या आहेत त्यापैकी कोणतीही अमाऊंट आपण आता प्रॉब्लेममध्ये यूज करणार नाही आहोत. आता इथून पुढे ज्या अमाऊंट येणार आहेत त्या सगळ्या अमाऊंट ट्रान्झॅक्शनमध्ये दिलेल्या आहेत. द ट्रान्झॅक्शन अफेक्टिंग मॉनिटरी आयटम्स विच टूक प्लेस ड्युरिंग द इयर वेअर. चालू वर्षामध्ये आपण काय काय केलेलं आहे, कोणते कोणते ट्रान्झॅक्शन केलेले आहेत, कोणती वस्तू विकली आहे, कोणती खरेदी केली आहे आणि कोणत्या इयरमध्ये कोणत्या मंथमध्ये घेतलेली आहे, कोणत्या मंथमध्ये ती सेल केलेली आहे, हे सगळं इन्फॉर्मेशन आपल्याला या ट्रान्झॅक्शन्समध्ये दिलेले आहेत आणि त्यावरूनच आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. तर इन्क्रीजेसमध्ये आपण त्याच गोष्टीचं पोस्टिंग करणार आहोत ज्या आपल्याला आपण सेल केलेल्या आहेत. मग फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे सेल ऑफ द ₹1,40,000 मेड इव्हनली थ्रॉट द इयर. म्हणजे या चालू वर्षामध्ये आपण 1,40,000 रुपयांची विक्री केलेली आहे. मग चालू वर्षामध्ये म्हणजे कधी, मग चालू वर्ष ज्यावेळेस दिलं जातं तेव्हा बिगिनिंग ऑफ द इयर पण घ्यायचं नाही आणि एंड ऑफ द इयर तर घ्यावंच लागतं, पण जी दुसरी आपल्याला इंडेक्स प्राईस घ्यायची असते ती आपण प्राईस घेणार आहोत. ॲव्हरेज फॉर द इयरची जी प्राईस दिलेली असते ती प्राईस घेणार आहोत 350. मग आता इथे कॅल्क्युलेशन कसं होणार, 1,40,000 इंटू 400 डिवायडेड बाय 350. मग असं हे कॅल्क्युलेशन करून 1,60,000ची अमाऊंट आपल्याला इथे मिळते. सेम त्याच पद्धतीने सेल्स ऑफ इक्विपमेंट 18,000. ट्रान्झॅक्शन नंबर 4D मध्ये जे दिलेले आहे आपण सेल केलेले आहे इक्विपमेंट 18,000, पण ती कोणत्या महिन्यामध्ये सेल केली आहे पूर्ण ट्रान्झॅक्शन रीड करायचं आहे. त्यानंतर लगेच लक्षात येतं आपल्या की कोणत्या महिन्यामध्ये हे ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालेलं आहे. हे ट्रान्झॅक्शन जुलैमध्ये कंप्लीट झालेलं आहे, त्याच्यामुळे प्राईज इंडेक्स प्राईजची अमाऊंट आपण जुलैमधलीच घेणार आहोत 360. मग आता ह्याचं कॅल्क्युलेशन कसं होणार इथे, 18,000 गुणिले 400 भागिले 360 बरोबर 20,000. अशा प्रकारे इथे 20,000 ही अमाऊंट मिळालेली आहे. आणि आता या सर्वांची टोटल करायची आहे. नेट मॉनिटरी ॲसेट अँड इन्क्रीजेस ॲसेट ड्युरिंग द इयर या सर्वांची टोटल करायची आहे आणि आपली हिस्टॉरिकल प्राईजची टोटल आलेली आहे 1,94,000 आणि प्राईज लेवल ॲडजस्टेडची अमाऊंटची टोटल आलेली आहे 2,28,000. आता पाहूया परचेसिंग पॉवर लॉस झालेला आहे की गेन झालेला आहे. ऑब्वियसली लॉसच झालेला आहे कारण की आपली हिस्टॉरिकल अमाऊंट ही लहान आहे. 2,28,000 वजा 1,94,000 इज इक्वल टू 34,000 ही अमाऊंट इथे आलेली आहे आणि आपल्याला इथे पॉवर लॉस झालेला आहे. पुढे पाहूया डिक्रीजेस इन नेट मॉनिटरी ॲसेट. डिक्रीजेस म्हणजे काय, तर घट होणे. ॲसेटमध्ये घट झालेली आहे. कोणत्या कोणत्या कारणामुळे घट होते, जर खर्च झाला असेल किंवा एखादी वस्तू विकत घेतल्यामुळे आपले पैसे गेले असतील, आपला लॉस झाला असेल, या कारणामुळे डिक्रीजेसमध्ये वाढ होत असते. मग आता पाहूया अशा कोणत्या कोणत्या ट्रान्झॅक्शन्स आहेत आपल्याला दिलेले. परचेसेस आहेत, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे, त्याचबरोबर परचेस ऑफ इक्विपमेंट आहे. मग आता हे सगळे ट्रान्झॅक्शन पाहताना
आपण लक्ष दिलं पाहिजे की हे ट्रान्झॅक्शन नेमकं कोणत्या महिन्यामध्ये विचारले गेलेले आहेत आणि त्याची अमाऊंट काय आहे आणि ते परचेसच केलेले आहेत का. जर सोल्ड केलेले असतील आणि आपण ते ट्रान्झॅक्शन इथे डिक्रीजेस इन नेट मॉनिटरी ॲसेटमध्ये घेतले तर आपला प्रॉब्लेम चुकू शकतो. त्याच्यामुळे आपण पाहूया आता बी ट्रान्झॅक्शन पहा. परचेसेस ऑफ गुड्स ऑफ द ₹1,05,000 मेड इव्हनली ड्युरिंग द इयर. ड्युरिंग द इयर म्हणजे चालू वर्षामध्ये आणि त्याचं ॲडजस्टेड फॅक्टर आहे 350. तोच आपण घेणार आहोत आणि कॅल्क्युलेशन करून 1,20,000 ही आपल्याला प्राईज लेवल मिळाली आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस पाहूया. 35,000 कुठे दिलेला आहे. ट्रान्झॅक्शन नंबर 3 सी मध्ये पाहूया. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऑफ ₹35,000 वेअर इनकर्ड इव्हनली थॉट द इयर. आता इव्हनली थॉट द इयर म्हणजे त्याच वर्षाचा आहे, चालू वर्षाचाच. ॲव्हरेज फॉर द इयर 350 तीच आपण घेणार आहोत ॲडजस्टेड फॅक्टर आणि कॅल्क्युलेशन करून 40,000 ही आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे. परचेस ऑफ इक्विपमेंट 25,000ची पाहूया. 25,000 हा डिसेंबरमध्ये आपण परचेस केलेला आहे, म्हणजे डिसेंबरमध्ये पाहूया 400 आहे. दोन्हीही त्याच ॲडजस्टेड फॅक्टर येणार आहे 400/400 आणि आपल्याला लास्ट अमाऊंट मिळणार आहे 25,000 आणि या तिन्हीची टोटल आलेली आहे. हिस्टॉरिकल प्राईज 1,65,000 आणि प्राईज लेवलचे आहे 1,85,000. आता या ठिकाणी आपला गेन झालेला आहे कारण ही क्रेडिट साईड बाजू मोठी आहे. 1,85,000 मायनस 1,65,000 इज इक्वल टू 20,000. आपल्याला अशी अमाऊंट मिळालेली आहे. आता नेट परचेसिंग पॉवर लॉस पाहूया. जी परचेसिंग पॉवर लॉस और गेन अमाऊंटमध्ये जी अमाऊंट दिलेली आहे 34,000 मायनस 20,000 इज इक्वल टू 40,000. आता ही अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे एंड ऑफ द इयरला 40,000 14,000. प्राईस लेवल ॲडजस्टेड अमाऊंट ऑफ नेट मॉनिटरी ॲडजस्ट ॲसेट्समध्ये आता पाहूया आपण कसा फरक आहे. 2,28,000 मायनस 1,85,000 इज इक्वल टू 43,000 अँड लेस परचेसिंग पॉवर लॉस किती आलेला आहे आपला 40,000. तो आपण इथे घेतलेला आहे. आणि पुन्हा नेट मॉनिटरी ॲसेटमध्ये पाहूया किती आहे 1,94,000 मायनस 1,65,000 इज इक्वल टू 29,000. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपण इथे पाहिलेला आहे. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपण हिस्टॉरिकल प्राईस तर आपण घेऊ शकतो कारण त्या अमाऊंट प्रॉब्लेममध्ये डिरेक्टली दिलेल्या असतात. प्राईस लेवल ॲडजस्टेडमधल्या अमाऊंट ह्या आपल्या बरोबर आल्या पाहिजेत कारण त्या अमाऊंटवरूनच आपला प्रॉब्लेम बरोबर येणार असतो. मग प्राईस लेवल ॲडजस्टेड फॅक्टरच्या ज्या अमाऊंट आहेत त्या अमाऊंट बरोबर येण्यासाठी आपल्याला ॲडजस्टेड फॅक्टर व्यवस्थित घ्यायला हवा आहे. ॲडजस्टेड फॅक्टरमध्ये जर आपण भागाकार करताना चुकलो किंवा अमाऊंट घेताना चुकलो तर आपली पुढची अमाऊंट चुकत जाणार आणि तिथून पुढे सगळा प्रॉब्लेम आपला चुकतच जाणार आहे. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे या प्रॉब्लेममध्ये की आपल्याला या प्रॉब्लेममधले जे जनरल प्राईज इंडेक्समध्ये ज्या अमाऊंट दिलेल्या असतात, ज्या मंथमध्ये दिलेल्या असतात त्या अमाऊंट घेणं आपलं चुकलं नाही पाहिजे, तरच हा आपला प्रॉब्लेम या ठिकाणी बरोबर येणार असतो. आता आणखीन एक गोष्ट या प्रॉब्लेममध्ये सांगायची झाली तर आपण इथे काय केलेलं आहे, स्टेटमेंट ऑफ जनरल परचेसिंग पॉवर गेन ऑर लॉस फक्त काढायचं आहे. आपल्याला इथे फक्त गेन ऑर लॉस काढायचा आहे. नेहमीसारखं आपल्याला इथे फायनल अकाउंट बनवायचं नाही आहे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, बॅलन्स शीट काहीही बनवायचं नाही आहे. इथे फक्त आपल्याला प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे तेच फक्त इथे शोधून काढायचं आहे. मग हे शोधून काढताना आपल्याला ॲडजस्टेड फॅक्टर प्रत्येक प्रॉब्लेममध्ये घ्यावेच लागतात. हिस्टॉरिकल प्राईज जी आहे ती आपल्याला शोधायची गरज पडत नाही कारण ती ऑलरेडी दिलेली असते. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपल्याला फक्त हिस्टॉरिकल प्राईजच दिलेली असते आणि ॲडजस्टेड फॅक्टर हे प्रत्येक महिन्याचे दिलेले असतात. ते आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावे लागतात आणि त्यावरून ही जी पुढची कॉलम आहे CCP अमाऊंट्स ज्या आहेत कन्व्हर्शन रेशोमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्राईज लेवल ॲडजस्टेडमध्ये त्या अमाऊंट काढायच्या असतात आणि त्याचबरोबर आपला प्रॉब्लेम इथे सक्सेस होतो, कंप्लीट होतो. हा छोटासा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये फक्त थोडंसं फसवण्यासाठी आपल्याला नेट मॉनिटरी ॲसेटची जी अमाऊंट दिलेली आहे ती अमाऊंट कशा पद्धतीने आलेली आहे ती अमाऊंट येण्यासाठी भरपूर मोठ्या अमाऊंट्सवरती दिलेल्या आहेत.
आणि या सगळ्या अमाऊंट जर प्रॉब्लेममध्ये दिल्या असतील तर त्या आपल्याला प्रॉब्लेममध्ये यूज कराव्याच लागणार आहेत असा आपला गृह होतो. पण या ठिकाणी आपल्याला ह्या वरच्या कोणत्याही अमाऊंट्स यूज करायच्या नाही आहेत, कारण जी महत्त्वाची अमाऊंट नेट मॉनिटरी ॲसेटची आहे 36,000 ती आपल्याला दिलेली आहे. आणि इथून पुढच्या ज्या सगळ्या अमाऊंट प्रॉब्लेममध्ये आपण यूज केलेल्या आहेत त्या सगळ्या अमाऊंट आपण ट्रान्झॅक्शनमधल्या घेतलेल्या आहेत. जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशनवरूनच आपण ही अमाऊंट घेतलेली आहे. आणि याचबरोबर आपला हा प्रॉब्लेम इथे कंप्लीट झालेला आहे. इन्फ्लेशन अकाउंटिंगमध्ये आपण कन्व्हर्शन फॅक्टरविषयी भरपूर बोललेलो आहोत, भरपूर प्रमाणात चर्चा केलेली आहे. पण ती नेमकी कशा प्रकारे ते अमाऊंट घेतली जाते आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे तो आपण इथे थोडक्यात पाहूया. या ठिकाणी पहा करंट परचेसिंग पॉवर अकाउंटिंग, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे CPP. याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसते की कन्व्हर्शन फॅक्टरचा जो फॉर्म्युला दिलेला आहे इंडेक्स यू आर कन्व्हर्टिंग टू डिवायडेड बाय इंडेक्स यू आर कन्व्हर्टिंग फ्रॉम. म्हणजे इंडेक्स यू आर कन्व्हर्टिंग टू म्हणजे कशामध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे त्याला इंडेक्स करायचं आहे, आणि कन्व्हर्टिंग फ्रॉम कशापासून कशामुळे किंवा कुठून तुम्ही कन्वर्ट करणार आहोत ते अमाऊंट आपण इथे खाली घ्यायची आहे. म्हणजेच की द CCP मेथड म्हणजे कोणती मेथड, करंट परचेसिंग पॉवर अकाउंटिंग ही जी मेथड आहे, कन्सिडर द चेंजेस इन द व्हॅल्यू ऑफ आयटम ॲट अ रिझल्ट of the general price level. However, it does not consider changes in the value of individual items. The following formula is adapted for the conversion its historic cost to the general price level. हा फॉर्म्युला आपण आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये यूज केलेला आहे. आणि हा फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे की कन्व्हर्शन करायचं आहे. हिस्टॉरिकल प्राईसचं कन्व्हर्शन आपण जनरल प्राईस लेवलमध्ये कशा प्रकारे करणार आहोत त्याचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. कन्व्हर्शन फॅक्टर इज इक्वल टू इंडेक्स यू आर कन्व्हर्टिंग टू डिवायडेड बाय इंडेक्स यू आर कन्व्हर्टिंग फ्रॉम. अशा प्रकारे इथे हा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. आणि CPPचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो ऑब्जेक्टिव्हमध्ये, करंट परचेसिंग पॉवर अकाउंटिंग असा हा याचा फॉर्म्युला आहे. The wholesale price index of the Reserve Bank of India can be taken which indicates the value of item as a result of general price level. मग बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंडिकेट केलेलं आहे की जनरल प्राईस लेवलमध्ये आपल्याला ही अमाऊंट कशा प्रकारे काढायची आहे आणि याची व्हॅल्यू आपल्याला कशा प्रकारे ठरवायची आहे. मग हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण आता पाहिलेला आहे. आता एक उदाहरण घेऊया म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, अ पीस ऑफ लँड वॉज ब्रॉट फॉर ₹1 lakh इन 1988. 1988 आपण एक जमिनीचा तुकडा घेतलेला आहे 1 लाख रुपयांना. वेन द जनरल प्राइस इंडेक्स वॉज 300, द कॉस्ट ऑफ लँड मे बी रिस्टेटेड इन टर्म्स ऑफ current value of rupees in 1993 at index of rupees 450 as under. आता इथे सांगितलेलं आहे की आपल्याला 1993 वेगळी प्राईज होती आणि 1988 आपल्याला वेगळ्या प्राईजने मिळालेली आहे. जनरल प्राईज इंडेक्स आहे 300. आता दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार आपण कसं करणार आहोत, हे कन्व्हर्शन फॅक्टर इज इक्वल टू इंडेक्स यू आर कन्व्हर्टिंग टू. इंडेक्स यू आर कन्व्हर्टिंग टू म्हणजे वरती ती अमाऊंट येणार आहे ज्याच्यामध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत. कशामध्ये करणार आहोत, जी अमाऊंट 1993 अँड इंडेक्स ऑफ रुपीज आपल्याला दिलेले आहे 450. आणि पुढे काय सांगितले, डिवायडेड बाय इंडेक्स यू आर कन्व्हर्टिंग फ्रॉम. कशापासून आपण ही कन्वर्ट करणार आहोत, फ्रॉम कन्व्हर्टिंग आपण कुठे करणार आहोत 1988ला, जेव्हा जनरल प्राईज इंडेक्स आपली 300 रुपीज होती. म्हणजे 1 lakh इंटू 450 डिवायडेड बाय 300 इज इक्वल टू 1,50,000. मग आता खाली काय सांगितलेलं आहे पहा. हावेवर द परचेसेस प्राइस ऑफ लँड कुड बी हायर से 1,75,000 और लेस 80,000 बट इट विल नॉट बी कन्सिडर्ड इन दिस मेथड. अशा प्रकारे आपल्याला ह्या कन्व्हर्शन फॅक्टर्सचा वापर करून प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपल्याला CPPची अमाऊंट काढायची आहे.
आणि त्याच्यामुळेच आपला हा प्रॉब्लेम बरोबर येणार असतो. कन्व्हर्शन फॅक्टरमध्ये CPP दुसरा एक फॉर्म्युला दिलेला आहे. कन्व्हर्शन फॅक्टर इज इक्वल टू प्राइस इंडेक्स ॲट द रेट ऑफ कन्व्हर्शन डिवायडेड बाय प्राइस इंडेक्स ॲट द डेट ऑफ आयटम अरोज. आणि मिड पिरियड कन्व्हर्शन, मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी आयटम्स हे दिलेले आहेत. त्याचबरोबर गेन ऑर लॉस ऑन मॉनिटरी आयटम्स आणि कॉस्ट ऑफ सेल ऑफ इन्व्हेस्टर्स असे ह्या प्रकारचे आपल्याला काही माहिती दिलेली आहे. त्या माहितीच्या आधारे आपल्याला हे प्रॉब्लेम्स सोडवायचे असतात.